चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आज द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती या दोघांमधला फरक बघायचा आहे। भरपूर विद्यार्थ्यांना या दोन विभक्तीमध्ये अडचणी येतात का? कारण प्रत्यय सारखे वाटतात। मग आता बघा, द्वितीय विभक्तीमध्ये एकवचनामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय विभक्तीमध्ये एकवचनामध्ये स ला ते हे प्रत्यय लागतात आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते हे प्रत्यय लागतात। एक वचनामध्ये स ला ते, अनेक वचनामध्ये स ला ना ते हे प्रत्यय लागतात। आणि चतुर्थी विभक्तीमध्ये सुद्धा बघा, एक वचनामध्ये स ला ते आणि अनेक वचनामध्ये स ला ना ते हे प्रत्यय लागतात। म्हणजे याचा अर्थ काय, या दोन्ही विभक्तीमध्ये आपण जर बघितलं तर दोन्ही वचनामध्ये, म्हणजे याचा अर्थ एक वचनामध्ये स ला ते आहे द्वितीयाला, आणि चतुर्थीला सुद्धा एक वचनामध्ये स ला ते आहे, द्वितीयेला एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये स ला ना ते आहे, आणि या ठिकाणी अनेक वचनामध्ये सुद्धा काय आहे, स ला ना ते आहे। मग आता द्वितीयेचा प्रत्यय केव्हा मानायचा आणि चतुर्थीचा प्रत्यय केव्हा मानायचा? बघा विद्यार्थी मित्रांनो, द्वितीयेचा प्रत्यय केव्हा असतो आणि चतुर्थीचा प्रत्यय केव्हा असतो? जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये एकच कर्म असेल, वाक्यामध्ये एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर स ला ना ते पैकी यांच्यापैकी कुठलाही एखादा प्रत्यय लागलेला असेल तर तो विभक्ती प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो नेहमी द्वितीयेचाच असतो। कसा? तर एक उदाहरण बघूया आपण या ठिकाणी। बघा, उदाहरण असं आहे, रामाने रावणाला मारले। रामाने रावणाला मारले। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद जो आहे तो मारले हे क्रियापद आहे। मारणारा कोण आहे? राम आहे। हा झाला तुमचा कर्ता, आणि कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते, मारण्याची क्रिया रावणावर घडत आहे, मग या ठिकाणी हा कर्म आहे। कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते तो कर्म असतो, आणि वाक्यामध्ये जर एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर स ला ना ते यांच्यापैकी एखादा प्रत्यय लागलेला असेल तर त्या कर्माची विभक्ती नेहमी कुठली असते विद्यार्थी मित्रांनो? द्वितीयाच असते। म्हणजे याचा अर्थ काय, द्वितीय विभक्तीचा प्रत्यय फक्त आणि फक्त कर्मालाच लागतो। म्हणजे सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवायची, द्वितीयेचं लग्न कर्मासोबत झालेलं आहे। तुम्हाला पत्रिका मिळाली नाही तो भाग वेगळा, त्यांनी कोविड मध्ये उरकून घेतलेला आहे। लक्षात आलं? द्वितीय विभक्तीचा प्रत्यय फक्त आणि फक्त कशाला लागलेला असतो? कर्माला लागलेला असतो। आणि चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो कर्म सोडून वाक्यामध्ये इतर कुठलाही शब्द आला तर इतर कुठल्याही शब्दाला लागलेला जो काही स ला ना ते प्रत्यय असेल तो चतुर्थी विभक्तीचा असतो। एक उदाहरण बघूया आपण या ठिकाणी। बघा, श्रावणीला थंडी वाजते। श्रावणीला थंडी वाजते। मग वाजते या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो हे क्रियापद आहे। वाजते हे काय आहे? क्रियापद आहे। वाजणारी काय आहे? थंडी आहे। हा झाला तुमचा कर्ता, आणि वाजण्याची क्रिया कशावर घडत आहे? थंडीवरच घडत आहे। म्हणजे क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही कर्त्यापासून पुढे न जाता ती कर्त्यापाशीच थांबलेली असते। म्हणजे याचा अर्थ त्या वाक्यामध्ये कर्म नसतो, तो आक्रमक क्रियापदाचं वाक्य आहे। मग श्रावणीला या वाक्यामध्ये हा जो काही शब्द आहे हा कर्म सोडून वेगळा शब्द आहे, आणि कर्म सोडून जेव्हा वेगळा शब्द असतो तेव्हा त्या वेगळ्या शब्दाला लागलेला जो स ला ना ते प्रत्यय असतो तो कोणत्या विभक्तीचा असतो? चतुर्थी विभक्तीचा असतो। हे लक्षात ठेवा। म्हणजे द्वितीय विभक्तीचा प्रत्यय फक्त आणि फक्त कर्माला लागलेला असतो, आणि चतुर्थीचा प्रत्यय हा कर्म सोडून वाक्यामध्ये इतर शब्दांना लागलेला असतो। हा द्वितीय आणि चतुर्थी या दोन विभक्तीमधला फरक आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपण थांबूया।